जय देव जय मल्हारी ओ स्वामी मल्हारी वारी दुर्जन वारी बोधस्तर तारी जय देव जय नामे गाय कीर्ती सेवा अखंड गुरुआव्या वार्त सेवा परवर संगीत कामर देवा जय देव जय मल्हारी ओ स्वामी मल्हारी वारी दुर्जन वारी बोधस्तर तारी जय देव कबीर शंकर निवाला तेव्हा मल्हांगाचा अवतार झाला याला गे आवडे भावे वर्णीला रामे रामदासा जीवन भेटला जय देव जय शिव मल्हारी ओ स्वामी मल्हारी वारी तुझ्या वारी बोधस्तर तारी जय देव जय कर्पूर गरुडावतारं दासानं सारं भुजंगारं सदा वसंतं दयाळुदेवं शिवा मल्हारी नारायण मासा पतिताय घरी प्रसाद दिला असं आहे की मला अगोदर निरोप कळाला की मनोज जरांगे पाटील माळेगावच्या दर्शनाला येत आहेत। शेवटी समाजासाठी काम करणारा एक नेता माळेगावमध्ये येतोय म्हणून मी ग्रामपंचायतीला तशा सूचना दिल्या होत्या, देवस्थानला तशा सूचना दिल्या होत्या आणि आपण बघितलं की विश्रामगृहावर तमाम तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं मी जरांगे पाटलांचं या ठिकाणी स्वागत केलं। त्यानंतर लागलीच ग्रामपंचायतीने देखील त्यांचा सत्कार केला आणि खंडेरायाच्या दर्शनाच्या नंतर देवस्थान समितीने देखील त्यांचा सत्कार। येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला धरून आम्ही सन्मान केलेला आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यात्रेला येणार आहेत। असं आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सगळ्यांना निमंत्रित केलेलं होतं, पण दुर्दैवानं देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालं आणि 1 तारखेपर्यंत दुखवटा आहे। त्यामुळं कदाचित आता तारखेचा ताळमेळ जमला किंवा जमला नसेल माहिती नाही। परत मी एकदा आज तिन्ही मान्यवर नेत्यांना या ठिकाणी कोणीतरी आलं पाहिजे अशी विनंती करणार। यात्रेचं स्वरूप बघता विकास कामं बरेच राहिलेले आहेत, ही गोष्ट खरी आहे कारण दाजी भाऊजीचं प्रत्येक वेळेस चालत आहे। दाजी भाऊजीचा विकास कामामध्ये काही अडचण नाही आहे। विकास कामासाठी जे जे मुख्यमंत्री झाले त्यांचं योगदान काय? विलासरावजी देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी पहिल्यांदा मी जेव्हा आमदार झालो तेव्हा 5.5 कोटी रुपयाचा निधी दिला। विलासराव देशमुख साहेबांच्या नंतरच्या काळातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी एक दबडी दिला नाही।
त्यानंतर मी 2014ला आमदार झालो आणि देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी दर्शनाला आले. त्यांनी 7.5 कोटी रुपयाचा निधी दिला. मधल्या काळामध्ये मी खासदार होतो. कदाचित राहिलेला विकास करण्यासाठी परत या मतदारसंघात यावं लागलं असं मला वाटतं. पण निश्चित माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून राहिलेल्या विकासाच्या संदर्भात प्रयत्न करू. या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी यात्रेमध्ये बराच तुम्हाला बदल घडून दिसेल.